किशोर जकाटे सायबेरियन आणि बिपिन हे एकाच नाण्याच्या दोन बाजू मित्रच आहेत. एक आला की दुसरा येतो, त्याला राहत नाही. आणि म्हणून अशा या दोन्ही मित्रांना घालवण्याचा रसा हा राष्ट्र माझा आणि अनुभव आहे आपल्याला समजत आहे. माननीय श्री किशोर जकाटे सर. किशोर जथापे. नमस्कार. कारण सगळेजण आरोग्याच्या बाबतीत जागरूक झाले. तर माझाही असा अनुभव आहे की जास्त खायला आवडायचं मला. रात्री 12ला म्हटलं तरी मी जेवायचं आणि सकाळी 6ला उठून म्हटलं तरी मी जेवायचं. आणि हा डाएट ऐकला आणि शक्यच आहे मला म्हणलं शक्यच नाही आहे आणि सोडून दिला विषय की नाही होणार आपल्याला. पण एक दिवस विचार केला की आपल्याला त्रास आहे आणि ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे, हे करावं लागेल. आणि पहिला दिवस सुट्टीचा दिवस होता गुरुवार आणि म्हणलं आपण प्रयत्न करू. दुपारपर्यंत मी 2:30-3 वाजेपर्यंत स्वतःला बिझी ठेवलं आणि बिझी ठेवल्यानंतर लक्षात आलं की सहज होऊ शकेल. आणि तो दिवस माझा सुरू झाला डिसेंबर महिन्यामध्ये मी हा केला होता कोरोनाच्या आधी. आणि 27 दिवस मी पाणीच पिलो नाही. जो ज्यूस आहे ना फक्त ज्यूसच घेतला आणि त्या 27 दिवसांमध्ये 14 किलो वजन माझं कमी झालं होतं. आणि 1 वर्षभर म्हणजे 2005ला माझा विवाह झालेला आहे. 2006ला मला पहिलं अपत्य आहे आणि माझं पहिलं अपत्य जे आहे तर त्याचा IQ कमी आहे, 50% त्याचा IQ आहे. आणि 2020मध्ये ज्यावेळेस त्या डाएटमध्ये सातत्य आलं तर मला दुसरं अपत्य झालेलं आहे आणि ते एकदम नॉर्मल आहे. आज तो 4 वर्षाचा आहे आणि त्याची स्मरणशक्ती सगळं काही अगदी व्यवस्थित आहे. वर्षभर मी एका डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेतली होती पण रिझल्ट 0 आला होता. म्हणजे काहीच त्याच्यातून मला फायदा झाला नाही. लाख रुपये माझे गेले. आणि त्यानंतर हा डाएट चालू होता माझा आणि याचा साईड इफेक्ट म्हणावा लागेला. आणि नॉर्मल डिलिव्हरी आणि ज्या डॉक्टरकडे मी ट्रीटमेंट घेतली त्यांनी माझ्याकडून हा डाएट मागून घेतला. माझे काही पेशंट आहेत त्यांना मला हा डाएट द्यायचा आहे. दुसरं एक असं आहे की या डाएटने ना तुमचं शरीरसुद्धा होणार आहे आणि तुमच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी येते. मला आश्चर्य वाटतं, माझा हा जो हात आहे या खांद्यावर मी पडलो होतो आणि मला डॉक्टरांनी सांगितले की इथं जे लिगामेंट आहे ते टिअर झालेले आहेत, हेअर क्रॅक असेल, तुम्हाला एक ऑपरेशन करावं लागेल. आणि दुसरे एक आमचे मित्र ते सुद्धा डॉक्टर आहेत आणि योग शिक्षक आहेत. त्यांनी सांगितलं तुम्ही त्या दोऱ्या वाढा, ट्रॅक्शन योगा वगैरे करा. पण मी काहीही केलेलं नाही, कोणतंही आसन केलेलं नाही. पण हा हात माझा सहज असा वरती जातो. याहीपेक्षा आणि किती फ्लेक्झिबिलिटी असावी. रसायनाने काय होऊ शकतं ना, प्रॅक्टिकली करून दाखवा. या हाताला त्रास होता ना तो हात एवढा सहज फिरतो पाहिजे तसा. हे मिरॅकल जादू आहे रसायन. जसं सर म्हटले ना की तो मनापासून गेला पाहिजे, भाव पाहिजे त्याच्यामध्ये, ते असेल तर सहज होऊ शकतं. आणि कोरोनाचा माझा सुद्धा अनुभव आहे की अनेक पेशंटला मी स्वतः जाऊन औषधं दिली आहेत, ज्यूस दिलेला आहे आणि विदाऊट मास्क एवढी ताकद ह्या याच्यातून येऊ शकते.